शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला, तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धणी, आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू दुसरे चरणा संताजिया, ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लोपावण झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचन अति भाविका, प्रथम नमन करुणाथ उमाशंकराची सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत, दुसरी वंदू सारजाची चेतनाची आत्मजा वाक सिद्धी पाविजी सहजातीच्या चरण वजा दंडवत, आता वंदू देव ब्राह्मण ज्यांची पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जंतया माशी दंडवत, आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माशी दंडवत, आता नमो रंग भूमिका, आता नमो रंग भूमिका, आता कीर्तने उभे होती लोका, कीर्तने उभे होती लोका, कीर्तने होती लोका, ताळ मृदंग श्रोते देखा, ताळ मृदंग श्रोते देखा, मृदंग श्रोते देखा, ताळ मृदंग श्रोते देखा, दया माझे दंडवत, माझे दंडवत, दया माझे दंडवत, माझे दंडवत, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, नमन करू गणनाथा, ऐसे नमन करुणी सकाळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकाळ्या नामा म्हणे, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, लोणीजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगत वंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची कल्पना आहे, तुम्हा आम्हा सर्वांची सुपरिचित पण आता आपल्यात नसलेले वैकुंठवासी लक्ष्मणराव बाबूरावजी दळे पाटील, पाठ केलं मी ते, त्यांच्या धर्मपत्नी सत्यभामाबाई, तिन्ही मुलं जगदीश राजेंद्र अमर, 2 नाती श्रावणी ज्ञानेश्वरी, 2 नात रुद्रनादित्य, अजून काय राहिलं? ठीक आहे. या सर्व परिवाराच्या वतीनं आमचे विष्णुभाऊ रहाटळ यांच्या माध्यमातून मला हे निमंत्रण मिळालं. इथले मतकर दळे यांनी अधूनमधून कार्यक्रमाचं स्मरण करून दिलं आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित व्यासपीठावरील सर्व महात्मे मंडळी, खाली बसलेले महात्मे, आमचे इंग्रजाच्या काळातले जुने गायक, त्यांनाही नमस्कार. दोन्ही मृदंगाचार्य महाराजांना नमस्कार. हार्मोनियम वादक ते आमचे जुनेच आहे. विनयकरी महाराज, सर्व टाळकरी गायनाचार्य, इकडचे सर्व टाळकरी गायनाचार्य, भालदार चोपदार बसलेले ते अजून काही महाराज असेल, सर्वांची नावं मला माहिती नसेल.
पण सर्वांच्या प्रती आदर आणि प्रेमभाव आहे ते वंदनीय पूजनीय ज्ञात अज्ञात सांप्रदायिक अन्य सांप्रदायिक सर्व महाराज प्रथमतः येथील गुणीजन आणि महाराज मंडळीला नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन. उपस्थित आई बहिणी वडीलधारी मंडळी लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते दळे परिवाराचे नाते गोते या सर्वाच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल विठ्ठल शेवट तो भला माझा बहु गोड झाला. या एक वेळेला मला विठ्ठल विठ्ठल याच्यातच कीर्तन जाईल आपलं. तुम्हाला कल्पना नाही, रात्री मी सांगली जिल्ह्यात होतो, आटपाडीत जात, तरी सवयीप्रमाणे या मालकाच्या घरी गेलो नाही. म्हटलं पुन्हा चहा मिळेल पण वेळ मिळणार नाही, आम्ही जन्मभर त्यासाठी पळतो. बसा बसा आता बसा. तुम्ही जवळून आले उशिरा आले, मी तिथून आलो म्हणून सांगतो. आता जिथे जागा मिळेल तिथे बसा. ज्याचा जन्म झालेला आहे, मृत्यू ठरलेला आहे, मरणाच्या बाबतीत वशिलेबाजी चालत नाही बरं का. बाकी कुठेही वशिला लावा तुम्ही. ज्याचा मामा श्रीकृष्ण भगवान होता आणि बाप अर्जुनासारखा वीर होता, त्याचा भाचा मेला अभिमन्यू. भगवान कृष्ण ज्याचा मामा त्याचा मेला भाचा. अरे का. जगन्माता सीता ज्याची सून आहे, देवाचा राजा इंद्र ज्याचा मित्र आहे, ब्रह्मांडाचा धनी रामचंद्र ज्याचा पुत्र आहे, त्या दशरथाचा विचार करा. 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. अरे 4 पुत्राचा बाप राजा दशरथ मेला, पाणी पाजायला 4पैकी एकही पोर नाही. सुमंत प्रधानानं पाणी पाजलं राजाला. देवाचा बाप मेला तर पाणी पाजायला मुलगा नाही, तर आपल्या बापाचा काय हिशोब लावता तुम्ही. आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर. पीर मर गए पैगंबर मर गए हकीम रोगी. 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 जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. 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 जब कहा जब तड़ाका बे तू क्या जाने लड़का बे. जब कहा जब तड़ाका बे तू क्या जाने लड़का बे. जब कहा जब तड़ाका बे तू क्या जाने लड़का बे. जब कहा जब तड़ाका बे तू क्या जाने लड़का बे. वीर मर गए पैगंबर मर गए हकीम रोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. वीर मर गए जिंदा जोगी. जपी तपी सन्यासी मर गए. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. माजी आमदार अभंग साहेब आले, त्यांना पुढे यावंच लागेल. त्यांना त्यांचं महत्व काय माहिती आहे. अभंग साहेब या, म्हणजे लवकर जायचं दिसतंय. हा पंजाबराव ढकला रामराव ढोकला कळतो अंदाज हवामानाचा.
कशाला आम्ही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, फोटो काढून घे बाबा. हे अभंग साहेब आहे, यांचं महत्व यांना माहिती नाही. आमच्या वारकऱ्याच्या सगळ्या महाराष्ट्रातले कीर्तनकार यांचं नाव घेतल्याशिवाय कीर्तन करत नाही. प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग. आता तुम्ही जा बाबा. विठ्ठल 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 पीर मर गए, पैगंबर मर गए हकीम रोगी जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. नवबी मर गए, दसगी मर गए सहस्त्र 33 कोटि देवता मर गए. पड़े काल के फांसे, 3 लोग पर छत्र बिराजे. लूटा कुंज बिहारी कहत कबीरा, सो भी मर गए रहत कौन विचारी. आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. कोणी असू द्या, मरण प्रत्येकाला आहे. आपण तिकडेच निघालो. फक्त मराठी भाषेत म्हणायचं आहे, मरण आलं. येतच नाही. मरण कशाला येतं? मरणापर्यंत आम्ही जातो, पण ही मराठी आहे. अरे आषाढीच्या वेळेला नेवाशाहून 50 वारकऱ्यांनी एसटी केली. ज्ञानबा तुकाराम भजन करत एसटी निघाली. पंढरीत पोहोचली 8 तासांनी. मग एकमेकाला म्हणतात, उतरा पाटील, पंढरपूर आलं. अरे ते सोलापूर जिल्ह्यात आहे, ते कशाला आलं? हे नेवाशाहून गेलं. 8 तास गेलं. तिथं गेल्यावर पुन्हा म्हणतं पंढरपूर आलं. तसंच मरण आलं म्हणायचं आहे, येतच नाही. ते 2030ला आहे. आमचा जन्म 1950चा आहे. आम्ही 80 वर्षे वाटचाल करून 30 पर्यंत जात असतो. दिवसेंदिवस आपण निघालो ते मरणाकडे. कारण जीवनाला नदी म्हटलेलं आहे. नदी शब्द आला की उगम आणि संगम हे ठरलेलं आहे. मग जीवनरूपी नदीचा उगम जन्मरूपी पर्वतावर होतो, जाऊन मिळते मरणरूपी समुद्राला. मरण हा सागर आहे, जन्म हा पहाड आहे, जीवन ही नदी आहे, सुख दुःख नदीचे काठ आहे, आयुष्य त्यातलं पाणी आहे. बस बस या 5 मुद्द्यात सगळे आलं तुमच्या लक्षात. दोन्ही प्रकारच्या पत्रिका ज्याच्यात छापायचं त्याचं नाव जीवन आहे. कळविण्यात आनंद वाटतो की 12 वर्षांनी मुलगा झाला. तुम्ही सहकुटुंब सहपरिवार बारशाच्या कार्यक्रमाला अगत्य येण्याचं करावं. त्याला नाईलाजानं छापावं लागतं. कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की पूजनीय पिताजींना देवाज्ञा झाली, आपण 10व्याला यावं. हे दोन्ही घडतं ज्याच्यात त्याचं नाव जीवन. सुखस्य अनंतरम दुःख, दुःखस्य अनंतरम सुख. सुख आणि दुःख ह्या जीवनरूपी नदीचे 2 काठ आहे. सकाळी 8:30 वाजता पांढऱ्या कापडात गुंडाळलेलं प्रेत चौघ खांद्यावर घेतात. पुढचं मडकं धरून चाललं. मागचा समाज रडत निघाला, राम बोलो भाई राम. त्याच दिवशी त्याच रस्त्यावर रात्री 8:30ला एक नवरदेव घोड्यावर बसतो आणि तरणी बांड पोरं डीजेच्या तालावर डिस्को नाचतात. असं जीवन आहे. उधर कोई रो रहा, इधर कोई गा रहा. उधर एक जनेजा उठा जा रहा, इधर एक दूल्हा घोडे चढ रहा. सुख आणि दुःख या दोन्हीचं मिश्रण याचं नाव जीवन आहे. त्या जीवनरूपी नदीचा उगम जन्मरूपी पहाडावर आहे, जाऊन मिळते ती मरणरूपी समुद्राला. आणि आयुष्य त्या नदीतलं पाणी आहे आणि ते अखंड चाललेलं आहे. आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, जपत से महान जपत से महान. स्वहिताचा घोर बहा, खाली रहा श्रीहरीच्या. स्वहिताचा आयुष्य जात आहे पहा, गेली ऐसी घडी पुन्हा नाही. आजचा दिवस गेला पुन्हा नाही. चाललेला आहे. आपण दिवसेंदिवस निघालो ते मरणाकडे निघालो, हे लक्षात ठेवा. हे आपलं मुक्कामाचं ठिकाण नाही. ज्या घरी आपण राहतो ही धर्मशाळा आहे. हे घर 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 बंगला माडीन हवेली म्हणतो ना, याचं नाव धर्मशाळा.
आपला मुक्काम तिथे आहे. मैंने सोचा था, सांगत जातो बरोबर, बस. मैंने सोचा था बनाऊंगा दुनिया में मकान, लेकिन मेरा असली ठिकाण स्मशान में था, ये मुझे मालूम न था. ते होणार आहे माहिती, फक्त तुम्ही मरून पहा माझं खोटं असेल तर. एका गावात एक प्रवासी आला, थकलेला. मुस्लिम समाजाचे एक महात्मे होते. त्याने महात्मा जी क्या भाई, एक रात विश्राम करना है, एक रात तो कोई बस्ती बताओ. अच्छा आओ मेरे पीछे. ते मुस्लिम समाजाचे महात्मे पुढे आणि हा प्रवासी मागे. कब्रस्तान मध्ये नेलं. हे नीट आहे का? तिथं घाबरून गेलं. बोले महात्मा जी मेरी बात आपने ठीक तरह से सुनी नहीं क्या? मैंने क्या कहा था आपको कि सफर करते करते थक गया, रात विश्राम करना, कोई बस्ती बताओ तो कब्रिस्तान ले आए. बोले गधे, बस्ती बस्ती क्या बकवास करते हो, वो तो धर्मशाला है, आखिरी का पूरा निवास कब्रिस्तान होता है. म्हणून हे लावलेले संबंध आहे, जे आपण बसलो ना, लावलेले संबंध आहे. पिताजी कहे पुत्र मेरा है, माताजी कहे पुत्र मेरा है, ना माता का ना पिता का, ये तो जन्म देने का नाता है. बहन कहे भाई मेरा है, भाई कहे बहन मेरी है, ना भाई का ना बहन का, ये तो रक्षाबंधन का नाता है. ससुरा कहे जावई मेरा है, सास कहे जावई मेरा है, ना ससुरे का ना सास का, ये तो लड़की देने का नाता है. तू तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना. बघ तिकडे, हे कळलं तुम्हाला सगळं. तिकडेच चाललो आपण, तिकडेच चाललो. आणि म्हणून नाही काही करता आलं जीवनात, दोन गोष्टी विसरू नका. दो बातों की याद रख, जो चाहे कल्याण, नारायण निज मौत को और दूजो श्री भगवान. एक मरणाला विसरू नका आणि एक मरेपर्यंत जगवणाऱ्या परमेश्वराला विसरू नका. आम्ही सर्व आठवतो आणि एवढंच विसरतो. मरणालाही विसरतो आणि परमेश्वरालाही विसरतो. शेवटी प्रत्येकाला 4 ड्रायव्हरची गाडी मिळत असते. तुमची इच्छा नसली तरी त्या गाडीला 4 असतात ड्रायव्हर. त्याचा गाईड पुढे असतो, ते मडकं धरून माझ्या मागे या, माझ्या सब. अरे सब चला चली का मेला, कोई चला गया कोई जावे, कोई गठड़ी बांध सिदावे, कोई खड़ा तैयार अकेला, सब चला चली का मेला. 4 जने चले खाट उठाए के, रोवत संग चली डगर डगरिया, कहत कबीरा सुनु भाई साधु, संग चली वही सुकी लकड़िया. विठ्ठल एक मरण विसरू नका. आणि आम्ही मरणाला विसरलो तरी मरणाच्या खात्यावर जो प्रमुख आहे तो आपल्याला नाही विसरला, एवढं लक्षात ठेवा. तुमच्या भाषेत सांगतो, तुम्ही बँकेचा हप्ता भरायचा विसरला, पण तिथला मॅनेजर नाही विसरला, हे तर माहिती आहे ना. तो नोटीस पाठवतोच. तसं मरणाची आधी नोटीस येत असते. सफेद बाल मरण रूपी फूलों की कोमल कलिया है. जरा कर्ण मूळी सांगो आले गोष्टी, जरा कर्ण मूळी सांगो आले गोष्टी. जरा कर्ण मूळी सांगो आले गोष्टी, जरा कर्ण मूळी सांगो आले गोष्टी. मृत्यूची भेटी जवळी आली, मृत्यूची भेटी जवळी आली, जरा कर्ण मूळी
गौंडी वीट ठेवतो तितकं फिट बसलंय. आता याच्यावर एक कीर्तन होईल इतकी प्रमाण आहे. संस्कृतचं ते भाषांतरच आहे जवळजवळ. कृतांतस्य दूती जरा कर्णमूले. हे काही पाठ नाही तुम्हाला, सांगतो ना, 2-4 प्रमाण वाढवली तुम्ही माझी. हा, कृतांतस्य दूती जरा कर्णमूले समागत्ते वक्तीति लोकान् शृणुध्वं परस्त्री परद्रव्य वांछां तेजध्वं भजध्वं रमाणाथ पादारविंदम. कृतांतस्य दूती जरा. कृतांतस्य दूती म्हणजे यमाची दासी. कोण? जरा म्हणजे म्हातारपण. कृतांतस्य दूती जरा कर्णमुले. कानात येऊन सांगते, तेच झालं प्रमाण. जरा कर्णमुळे. संत सदा उपदेश बतावत केस सिस सब सेत भय है तू अजहु ममता नहीं छांडत मौत हु आए संदेश दय है आज ही काल चले उठी मूर्ख तेरे सामने ही कहते गए है सुंदर क्यों नहीं राम सुमरत या जग में कहू कौन रहे है मौत हु आए संदेश दय है. केस पांढरे व्हायला सुरुवात कानाजवळून होते. कानाजवळचे 4-2 केस पिकले, समजायचं नोटीस आली. बरं का, फक्त वाचता आली पाहिजे. अनेक नोटिसा वापस करण्यास हातखंडा असलेले माणसं ही नोटीस वापस करतात. बोर्ड लागलेले असतात, इथे केस काळे केले जातील, याचं नाव आहे नोटीस वापस. जरा अरे राजा दशरथानं वाचली ही नोटीस. 2च मिनिट घेतो. राजा दशरथानं आंघोळ केली, कपडे केले, डोक्यात मुकुट घातला आणि आरशाच्या पुढे राजा दशरथ उभा राहिला. राय सुभाय मुकुर करलीना बदन बिलो की मुकुट समकेना श्रवण समीप भये सित केसा म्हणू चौथपण अस उपदेशा. एक केस कानाजवळच पांढरं दिसलं. राजाने विचार केला, मरणाची सूचना मिळाली. आता रामाच्या ताब्यात राज्य द्यावं आणि आपलं हरिहरी चिंतन करावं. एकच केस पांढरं झालं राजा दशरथाचं, तर रामाच्या ताब्यात राज्य द्यायला तयार झाला. आमच्या बापाचं एकही काळं राहत नाही, तरी मुलाचं बापाचं भांडण नगरच्या कोर्टात चालतं. नोटीस त्यांनी वाचली. जरा कर्ण मुळे सांगू आली गोष्टी मृत्यूची भेटी. जवळी आली मरण विसरू नका आणि मरेपर्यंत जगवणारा परमेश्वर विसरू नका. लक्षात घ्या. तो जर आपल्याला विसरला ना, आपण रोज सकाळी जाग होतो, काय कारण? अजून तो विसरला नाही, हे लक्षात ठेवा. तो जर विसरला तर सकाळी आपल्याला जाग येणार नाही. फार तर शेजारची माणसं पाटील उशिरा उठतय म्हणून 9 वाजेपर्यंत वाट पाहतील आणि तिथून तुमच्या नाकाला कापूस लावतील. आणि कापूस उडाला नाही की मग तयारी सुरू करतील. 5 मनसर पण बांबू सुतय, नवीन कापड, 4 माणसं, हारबुक्का, बँड पार्टी, भजनी मंडळासह. पण रोज सकाळी जाग का येते? अजून आम्हाला परमेश्वर विसरला नाही. डोळ्याने बघतो धोणी परिसतो, काणी पदी चालतो, जीव साखतो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करतो, विश्रांती घ्यावया घेतो, झोप सुखे फिरून उठतो, ही ईश्वराची दया. पुन्हा जाग येते. याचं कारण अजून परमेश्वर आपल्याला विसरला नाही. म्हणून 2 बातों की याद रख जो चाहे कल्याण, नारायण निज मौत को और दूजो श्री भगवान. आम्ही किती लोकांच्या प्रेत यात्रा पाहिल्या, पेटलेलं पाहिलं, पुरलेलं पाहिलं, पण आम्हाला वाटत नाही अशी आमच्यावर वेळ येईल. सावध त्या गुन्हेगारे नभा, कारे नभा, सावध त्या गुन्हेगारे नभा, कारे नभा, सावध त्या गुन्हेगारे नभा, कारे नभा, सावध त्या गुन्हेगारे नभा. एक पाहता एकाची दहाने, सावध त्या गुन्हेगारे नभा, सावध त्या गुन्हेगारे नभा. एक पाहता एकाची दहाने, सावध त्या गुन्हेगारे नभा, सावध त्या गुन्हेगारे
तसा एकाची दहणे. अरे साधू बाकीचं जाऊ द्या, प्रेत पाहिल्यावर माणसं सावध होत नाही, साधू झाडाचं पान पडलं तरी सावध. एक मिनिट घेतो. एक महात्मा झाडाखाली बसला होता आणि पिकलेलं पान गळालं. गळालं म्हणजे गळतच पिकल्यावर. पान गळालं तेव्हा साधू त्या पानाकडे पाहत होता आणि झाडाकडे पाहत होता. साधूला दिसलं झाड हसत होत आणि पान रडत होत. हे नीट आहे का? तेव्हा रडणाऱ्या पानाला झाड म्हणतंय, का रडतो रे बाबा? पत्ता कहे सुनो वृक्षराय, सदा रहो भरपूर, अब के बिछड़े कब मिलोगे, हम नीचे तुम दूर. पिकलं पान म्हणत, तुझ्या सानिध्यात होतो बाबा, आता पिकल्यामुळे पडलो, वारा येईल, निघून जाईल मी, पुन्हा या जन्मी भेट नाही, म्हणून रडतोय. झाड हसायला लागला. वृक्ष कहे सुनो पत्तराय, सुनो हमारी नीत, एक आएगा एक जाएगा, यही जगत की रीत. अरे तुझ्यासारखे पिकले किती गळाले भाऊ, आणि वैशाखात नवीन आले रे. हे चालूच. आता दुसरं एक सांगतो. फुलाच्या बागेमध्ये माळी दादा आला आणि फुलं तोडू लागला. फुलं तोडायला लागल्यावर कळ्यांचा संवाद सुरू आहे. कळ्यांचा, एक कळी दुसऱ्या कळीला सावध ग. काय तो माळी दादा बघ फुलं तोडतोय, तोडू दे ना, तुझं माझं काय नुकसान आहे? आज नाही ग, पण आपलं कळ्याचं रूपांतर उद्या फुलात होईल आणि परवा माळी दादा असंच मुंडकं तोडून नेईल. माली आवत देखे कलिया करी पुकार, फुली फुली चुन लिए, कल है हमारी बार. विठ्ठल विठ्ठल मरण प्रत्येकाला आहे. मग फरक काय? आम्ही रडत रडत मरतो आणि साधू संत हसत हसत जातात. का? दृष्टिकोन बदललेला आहे. आम्ही ज्याला मरण समजतो, महात्मे त्याला प्रवासाचा पूर्ण विराम समजतो, म्हणून आनंद होतो. आपण प्रवासी आहोत है ना. काही म्हणतील तुम्ही नागपूरहून आला बाबा गुणेगावला, आम्ही गुणेगावचे. आम्ही सगळे प्रवासीच आहोत. प्रवास कधी संपतो? गुणेगावचा माणूस नेवाशाला गेल्यावर नेवाशाहून घरी येतो, फ्रेश होतो. बाबा फ्रेश होतो. ज्या बाकड्यावर बसून सकाळी चहा घेतला होता त्या बाकड्यावर संध्याकाळी येऊन बसतं, बायकोला म्हणतं आण बरं चहा, एकदाची कटकट संपली. म्हणजे जिथून गेलं सकाळी तिथं आलं वापस, आता प्रवास संपला. तसा आपण जिथून आलो तिथं एकदा जाऊ म्हणजे प्रवास संपणार आहे. आपण प्रवासी आहोत. आणि हे पहा, प्रवास हा तिकिटावर असतो, वयमानावर नसतो. हे तर मान्य आहे ना. जर आपण प्रवासी सिद्ध झालो तर प्रवास कशावर आहे? वयमानावर का तिकिटावर? ज्याचं तिकीट जिथे संपलं तिथे त्या प्रवाशाला उतरायचं आहे. म्हणून हे वैचित्र्य माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे. 25 वर्षाचा तरुणा बांड पोऱ्या मरतो नातू, 92चा आजोबा काठी टेकत नातवाच्या प्रेत यात्रेला. चितेमध्ये प्रेत पेटलंय त्याचं, ते 25 वर्षाचं पोर आहे आणि हुनके देऊ देऊ ढसा ढसा त्या चितेकडे पाहून रडतो तो आजोबा 92चा आहे. असं का झालं? तिकीट संपलं. हे लक्षात ठेवा. इथे वयमानावर नाही. ज्याचं तिकीट जिथे संपणार तिथे त्याला उतरावं लागतं. आपण प्रवासी आहे. ते 22 वर्षाचं तरुण पोर मरून पडलंय, मायबापाला एकटंच होतं, रडारड चालू, सगळे गावचं गाव रडत होतं, लहान मुलापासून थेट म्हाताऱ्या माणसापर्यंत अख्खं गाव रडतंय. त्या गावामध्ये एक भगव्या वेशाचे संन्यासी आले. त्यांनी विचारलं केव जी बच्चे से लेकर बूढ़े तक पूरे गाव वाले रो रहे, बात क्या है? इकलौता बेटा था महाराज, माँ बाप को गुजर गया,
इकलौता बेटा गुजर गया तो पुरे गाव वाले क्यों रो रहे? ते लेकरू असं गुणाचं होतं महाराज. झोपडपट्टीत पाहुणे येऊ द्या नाही तर वाड्यात मालकाच्या आधी हजर राहायचं, पाहुण्याची सेवा करायचं, चहा पाणी, कांदा पोळे, दुपारचं जेवण, पाहुणे वाटे लावीपर्यंत ते आमच्या प्रत्येकाच्या घरात असायचं. झोपडपट्टीत राहो पाहुणे का वाड्यात, आणि विनंती केली तरी आमचा चहा घेत नसायचं, ते घरी जाऊन जेवायचं. असं गुणाचं लेकरू केलं म्हणून सगळ्या गावकऱ्याला वाटतं आपल्याच घरातलं लेकरू गेलं. मग त्याच्यासाठी तुम्ही पूर्ण गाववाले रडता आणि ते मायबापाला एकटंच आहे म्हणता. त्यांचं काय, इथं कशाला बाता मारता मारा, तिथं जा ना. मग डेड बॉडी जवळ ते साधू आले. मायबाप रडत होते, क्यों रो रे? इकलौता बेटा था महाराज. बंद करा ना, बंद करा. काय कांदा पोहे न उपीट यापेक्षा काय सांगता त्याच्यात तुम्ही? बघा कृपया कोणी असलही चालू मोबाईल तर बंद करा, कारण तुम्ही कुठं बसला ते त्याला करणाऱ्याला माहिती नाही. आता मला चांगली कल्पना आहे, इथे मोठे मोठे लोक बसले, तुम्हाला दिल्लीहून मोदी साहेबाचा सुद्धा येऊ शकतो, मोठे लोक आहे. तरी मोदी साहेबांना म्हणा जरा कीर्तन चालू आहे, नंतर बोलतो म्हणा. मोदी साहेब नाराज होणार नाही, माझं नाव सांगा. तुम्हालाही द्रौपदी ताईचा येईल कदाचित. अरे थोड़ा तो मोह टाळा याचा. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना मिलेगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. तुमचं मोबाईलवर किती प्रेम असू द्या, 2 लाखाचा असू द्या, तरी तुम्ही मरून पहा, पहिला तुमच्या खिशातला मोबाईल नातू काढणार आहे. येत नाही प्रिय यात्रेत मोबाईल, म्हणून थोडा वेळ खिशात ठेवून द्या. विठ्ठल पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल विठ्ठल या मोठे मोठे साधू आले. बसा साधू संत, बसा साधू संत. बसले, जमला ना. क्यों रो रहे? इकलौता बेटा था महाराज, शादी भी नहीं हुई थी, गुजर गया. ऐसा बुरा मत बोलो, अजय गुजर गया. ऐसा बुरा मत बोलो. आम्ही काय वैरी आहे का? माय बाप आहे त्याचे. रात्री डॉक्टरनी सांगितलं डेड बॉडी घेऊन जा, तुम्ही आता सांगता बुरा मत बोलो. अरे वो सोया था जमीन पर. साधूचा दृष्टिकोन सांगतो, वो सोया था जमीन पर, आप कहते हो मर गया. वो था अपने सफर में, आज अपने घर गया. मी का सांगतो हे? आम्ही मरण समजतो ज्याला, साधू संत त्याला प्रवासाचा पूर्ण विराम समजतात. दुसरं एक, ते मरण समजत नाही, माहेरा जाणं समजतात. आता इथे मावल्या बसल्या, आनंद कधी होतो? इमानदारीनं बोलायचं. सासरी जाताना का माहेरी? रडारड कधी चालते? सासरला जाताना. मायच्या गळ्याला, पप्पाच्या गळ्याला, बहिणीच्या गळ्याला, भावाच्या गळ्याला रडारड चालते. कधी? सासरी जाताना. आता खरं बोला, माहेरी जाताना सासऱ्याच्या गळ्याला, सासूच्या गळ्याला, ननंदेच्या. अरे पाहत नाही, सुटकेस उचलली का चालली भावासोबत जाऊन बसती गाडीत. एवढा आनंद होत असतो कधी? माहेरी जाताना. जसा लेकीला माहेरी जाताना आनंद होतो, तसा महात्म्यांना हा देह सोडताना आनंद होतो का? ते मरण म्हणत नाही, माहेरा जाणं. आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. माहेरा
आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा ज्याला मरण समजतो साधू संत महात्मे त्याला माहेरा जाणं समजतात. कितीतरी प्रमाण माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे. आता आपण इथं आलो ना, हे सासर आहे. सासर जीवाला वधू म्हटलेला आहे, वधू. आणि जीव रूपी वधू या संसार रूपी सासरला नांदायला आलेली. येवणी वराडीनी बैसल्या टेकी, येवणी वराडीनी बैसल्या टेकी, येवणी वराडीनी बैसल्या टेकी, येवणी वराडीनी बैसल्या टेकी. कोण तो नवरा नाही ओळखी, कोण तो नवरा नाही ओळखी, नवरा नाही ओळखी, कोण तो नवरा नाही ओळखी. येवणी वराडीनी बैसल्या टेकी, कोण तो नवरा नाही ओळखी, कोण तो नवरा नाही ओळखी. येवणी वराडीनी बैसल्या टेकी, कोण तो नवरा नाही ओळखी, नवरा येवणी वराडीनी बैसल्या टेकी आणि कोण तो नवरा नाही ओळखी. आणि जर ओळखी असती तर तो प्रश्न निर्माण झाला असता का, मी कवनाची मज सांगा गो, मी कवनाची मज सांगा गोडी, मी कवनाची मज सांगा गोडी, मी कवनाची मज सांगा गोडी. वराड आलिया वराडी, वराड आलिया वराडीने, मी कवनाची मज सांगा कोण, मी कवनाची मज सांगा कोण. वराडी आलिया वराडी, वराडी आलिया मी कवनाची मज सांगा कोण, मी कवनाची मज सांगा कोण, मी कवनाची मज सांगा कोण. वराड आलिया वराडीने, वराड आलिया वराडीने, मी कवनाची मज सांगा कोण. वराड आलिया वराडी, वराड आलिया वराडी. बस जीव ही वधू आहे. तिचं माहेर ते आहे जिथे जन्म झाला. ममय वांशो
जीव लोके ते माहेर आहे. आता इथे सासरला आली जीवरूपी वधू. एवढी वराडीने बैसल्या टेकी कोणतो नवरा नाही ओळखी. मी कवनाची मज सांगा कोणी वराड आलिया वराडीनी कोणते वरमाय कोणतो वरबाप कोणतो नवरा कोणतो मंडप. वराड नव्हे स्वप्न गे मायन बाप रखमा देवराचे वेगी धरावे पाय. सगळे पाठ आहे तुम्हाला इथे नांदायचं असते त्याला सासर म्हणतात. आणि आनंद उपभोगायचा असतो त्याचं नाव माहेर आहे. जिथे स्वातंत्र्य आहे ते माहेर, पारतंत्र्य आहे ते सासर. यांचे अनुभव आहे बाबा. सासरला सर्वाच्या नंतर झोपायचं, सर्वाच्या आधी उठायचं. सासऱ्याचं जेवण, सासूचं जेवण, दिराचं जेवण, पतीचं जेवण, मग हे जेवण. आणि ते सर्व झाल्यावर त्यांचं अंथरून पांघरून सगळे हिच्या उशाकडे तांब्या, त्याच्या उशाकडे तांब्या, हिची छत्री, त्याची बॅटरी, याचं पानाचा, तिची तंबाखूची. रात्रीचे 12 वाजले बिचारीचे. मग उशिरा झोपली, सकाळी उशिरा उठली, अजून झोपूनच होती. तर सासू झोपूनच आहे अजून. आताच्या पोरी तसल्याच. अरे तू तसलीच होती, साज बी कभी. आताच्या पोरी तसल्याच. याचं नाव आहे सासर, जिथे स्वातंत्र्य नाही. आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही, आपुलिया सत्ता स्वाधीनता. सुरुवाती मजा केले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही, आपुलिया सत्ता स्वाधीनता. सुरुवाती मजा केले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. आता सासर लक्षात आलं. कारण बोलण्याला पुरावा पाहिजे ना. ते आपले प्रकाश महाराज साठे, ते त्यांचं ऐकलं मी कॅशेट. ते म्हणतात कीर्तनकाराच्या बोलण्याला पुरावा असावा. जो कीर्तनकार पुरावा देत नसेल त्याला पुरावा. हे चालू आहे. कागा सासूर वासी मज केले भगवंता, आपल्या सत्ता स्वाधीनता ते नाही, जिथे पारतंत्र्य आहे. माहेरी स्वातंत्र्य आहे. तिथं गेली म्हणजे तिची मम्मी स्वयंपाक करते किचन मध्ये, हे जेवते सगळ्या परिवाराच्या आधी. एवढा लाड असतो. जेवून घे बेटा, जेवून घे, गरम गरम जेवून घे. 7:30ला जेवली आणि मग तीच म्हणते आई झोपते मी. जा बेटा. आणि 7:45ला झोपली. रात्री 7:45ला अजून घरातले जेवायचेच आहे. सकाळचे 8 वाजले तरी नाही उठली. मग तिचा भाऊ गोंद्या त्याच्या अंगावरच पांघरून, ताडे उठ. आईला ए गोंद्या झोपू दे माझ्या लेकीला. कधी 8 वाजता. हे माहेर आहे. झोपू दे माझ्या लेकीला. अरे सासरी त्रासली रे, इथं तरी 4 दिवस सुख घेऊ दे. आनंद भोगायचं ठिकाण म्हणजे माहेर आहे, नांदायचं ठिकाण सासर आहे. दुसरं माहेर कशाला म्हणतात? या जिथे अतुलित बलधामा. बसा. जिथे बाप आहे, जिथे माय आहे, जिथे बहीण आहे, जिथे भाऊ आहे, याचं नाव. जिथे सासू आहे, सासरा आहे, दीर आहे, पती आहे, याचं नाव सासर. मग माझे माहेर पंढरी हे तर पाठ झालं सर्वांना. अरे किती जगाच्या पाठीवर गायक होऊ द्या, पण 2 गायक चंद्र सूर्य असेपर्यंत अजरामर झाले. लता दीदी मंगेशकर, भीमसेनजी जोशी. याचं कारण काय? त्यांचा कंठ अभंग गायल्यानं पवित्र झाला म्हणून अमर. बाकीच्यांनी गाणे म्हटले रूप तेरा
प्यार मेरा, हे शब्द वाईट नाही, हे शब्द यांनी सुद्धा गायले, पण संताच्या मुखातून आलेले. रूपी गुंतले लोचन चरणी, स्थिरावले मन देह, भावहार पला तुझ पाहता विठ्ठला. म्हणून अमर विठ्ठल विठ्ठल. आता हे सगळे पाठ झालं तुम्हाला. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी, पंढरपूर माहेर आहे. बाप पांडुरंग आहे, माय रोकुमाई आहे, पुंडलिक भाऊ आहे, आणि चंद्रभागा बहीण आहे. म्हणून माहेर संताचे, माहेर संताचे, माहेर संताचे, माहेर संताचे. नामया स्वामी केशवाचे, नामया स्वामी केशवाचे, केशवाचे, स्वामी केशवाचे, नामया स्वामी केशवाचे, नामया स्वामी केशवाचे, माहेर संताचे, नामया स्वामी केशवाचे, नामया स्वामी केशवाचे, नामया स्वामी केशवाचे, नामया स्वामी माहेर संताचे, नामया स्वामी केशवाचे, पंढरीये माझे माहेर साजणी, ओविया कांडणी, गाऊ गीती जाईन के माये तया पंढरपुरा भेटे ना, वगैरे वगैरे. म्हणून ज्याला आम्ही मरण समजतो ते माहेरा जाणं समजतात. अजून थोडस आहे, अजून वेळ आहे आपल्याला 40 मिनिट. अजिबात काळजी करू नका. तुकोबाराया जेव्हा सदेह वैकुंठाला जातात आहे ना, हे सगळे पाठ असल्यामुळे नुसता स्पर्श करतो. आम्ही जातो, तुम्ही पुढचं पाठ आहे. कृपा असू द्यावी. जे तिथे होते त्यांच्यासाठी हे शब्द आहे. आम्ही जातो, तुम्ही खूप प्रेम केलं आमच्यावर. याला संत हृदय म्हणतात महाराज. मंबाजी बुवानं काठीनं बदडलं, सावकारकी बुडाली, दुष्काळात बायको मेली, गावात राहू दिलं नाही, भंडारा डोंगर तिथं उपद्रव, घोराड्या तिथं उपद्रव, भामचंद्र तरी संताचं हृदय आहे. खूप प्रेम केलं गावकऱ्यांनी. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. जे इथे आले नाही ना ते संध्याकाळी भेटतील, त्यांना सांगा जाताना विनंती सांगितली म्हणावं, सगळ्या सांगावी. बस नुसतं डोळापुढे चित्र आणा. अरे पण जातो 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 करता, तुम्ही नेमकं जातो कुठे? आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपदा संता हाती आला, निरोपदा संता हाती आला. आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपदा संता तेच उत्तर आहे. आपुल्या माहेरा जाईन मी आता. बस आम्ही मरण समजतो, महात्मे त्याला माहेरा जाणं समजतो. म्हणून आम्ही रडत रडत जातो, ते आनंदानं जातात. आलो निजाच्या माहेरा. आणि ठरलेलं आहे, जिथे ज्याचा जन्म तिथेच त्याचा शेवट होत असतो. हे सिद्धांतच आहे. नाही तर सगळ्या जगातल्या नद्या समुद्राकडेच का जातात? त्यांचा जन्म समुद्रात आहे. काही म्हणतील नाही डोंगरावरून. अरे डोंगरावर काय पाण्याचा झरा आहे का भाऊ? समुद्रातल्या पाण्याची सूर्याच्या उष्णतेनं वाफ झाली, बरोबर आहे, त्याचं मेघात रूपांतर झालं
आणि मग पाऊस पडला डोंगरावर आणि तिथून व्हायला लागले. लोक म्हणतात इथून उगम, तिथं काय पाण्या झरा आहे? अरे जन्म समुद्रात आहे. आणि जन्म समुद्रात असल्यामुळे त्या जाऊन मिळतात समुद्रालाच. आणि तोही मोठ्या प्रेमानं स्वीकारतो. गंगा गेली सिंधूपाशी, म्हणजे गंगाबाई सिंधुबाई नाही घ्यायचं बरं का, लाडक्या बहिणी. काय आता रक्षाबंधन झालं, पुन्हा भाऊबीज आहे. सगळ्या लाडक्या बहिणींना सांगतो, हे गंगाबाई सिंधुबाई नाही. इथं सिंधू म्हणजे समुद्र घ्यायचा आणि गंगा ही नदी आहे. गंगा गेली सिंधूपाशी, तुला यायचे नाही माझ्याकडे. त्याने अव्हेरिले तिसी, तिने जावे कवन ठाया, 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 तिने जावे कवन ठाया. सांगा भज पंढरीराया, सांगा भज पंढरीराया. तिने जावे कवन ठाया, तिने जावे कवन ठाया. सांगा भज पंढरीराया, सांगा भज पंढरीराया. मजा आहे आज. सगळी गायनाचार्य मंडळी म्हणून आपल्याला अजून 2 चाली घ्यायच्या. एक मधले घेऊन एक शेवटचे. थोडं कीर्तन कमी झालं तरी चालत. का म्हणे येथे भजन प्रमाण. गंगा गेली सिंधूपाशी, त्याने अव्हेरिले तिसी, येऊ नको माझ्याकडे. मग तिने जावे कवण्या ठाया, सांगा मज पंढरी राया. नदीचा शेवट समुद्राला मिळण्यामध्ये आहे. अवघ्या झाल्या उर्मी एक भज, अवघ्या झाल्या उर्मी एक भज, अवघ्या झाल्या उर्मी एक भय, अवघ्या झाल्या उर्मी एक भय. तुका म्हण गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एक भय, अवघ्या झाल्या उर्मी एक भय. तुका म्हण गंगा सागर जिथून जन्म झाला तिथे जाऊन मिळाली. तुका म्हणे गंगा सागर संगमी. बस महाराज म्हणतात मला त्याचा आनंद झाला का, जिथून आलो तिथे पुन्हा वापस यायला मिळालं. म्हणून शेवट तो भला, 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 तो भला, शेवट 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 तो भला. माझा बघू गोड झाला, माझा बघू
नदीचा शेवट सागराला मिळण्यात आहे, तसा जीवाचा शेवट देवाजवळ जाण्यात आहे. का? तो तिथून आलाय. शेवट तो भला. माहेर कशाला म्हणतात? जिथे जन्म होतो, म्हणून आलो निजाच्या माहेरा. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा. बरोबर करू आपण सवयीप्रमाणे. बरोबर. एकदा म्हटलं की कळलं तुम्हाला. हात वर करा. वा वा. तिकडे पहा सगळे. तिकडे म्हणजे एका ताला. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. कवरदारी ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान के दोन्ही काम करू. तिकडे चालय हो. शेवट तो भला, 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 शेवट तो भला. गोड गोड झाला आलो निजाच्या माहेरी, आलो निजाच्या माहेरा. बहु गोड झाला माझा, बहु गोड झाला निजाच्या माहेरा, निजाच्या माहेरा. भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा,
येणाऱ्या 18 तारखेपासून अठरा 18 ते 24 रामकथा अधिकृत निमंत्रण देण्यासाठी सभापती सुनीताताई आलेल्या, पण त्यांच्या वतीनं मीच सांगतो. सुनीताताई, शंकररावजी गडाख साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी सहयोगी पुन्हा 5 वर्षांनी एकदा देवीच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये याच महाराजचं रामायण 18 सप्टेंबर ते 24 आणि 25 ला सकाळचा काला. वेळ संध्याकाळी 6 ते 9. मी तेही विचारलं साहेबांना, ते म्हणले रोज आपल्याला जेवण द्यायचं आहे, जेवढे श्रोते येईल तेवढ्याला 9 वाजले का पंक्ती बसल्या. अरे का म्हणून सर्वांनी श्रवण सुखाचा लाभ घ्यावा हे सुनीताताईच्या आणि शंकररावजीच्या वतीनं तुम्हाला जाहीर निमंत्रण देतो. दररोजची येण्या जाण्याची व्यवस्था ज्याची त्याची त्यानंच करायची आहे. पाहता काय विठ्ठल शेवट तो भला माझा बहु गोड झाला का, जिथून आलो तिथं वापस गेलो, आलो निजाच्या माहेरा. आता त्याच्या पुढचे शब्द पहा. एवढ्यावर आनंद झाला नाही, मग बाप भेटला. बाप मुलीला आनंद कधी होतो? माहेरी येऊन बापाच्या भेटीत आनंद होतो. लक्षात घ्या. याचं कारण सांगतो. हे निस्वार्थी प्रेम आहे महाराज, मुलीचं आणि बापाचं. मुलाच्या प्रेमात स्वार्थ आहे. ते म्हणतं काही नाही महाराज, एक 5-10 वर्षे त्रास आहे, म्हातारं मेलं का तिजोरी आपलीच. तसं मुलीला विचारा, महाराज जिस घर को मैं 20-22 साल तक मेरा मेरा कर रही, मुझे मालूम है जी सब छोड़ के जाना पड़ेगा, तो भी प्यार करती है. हे निस्वार्थी प्रेम. सगळ्या घराची काळजी बाप घेत असला तरी बापाची काळजी जन्मभर मुलगीच घेते, हे लक्षात ठेवा. शाळेतून आली 13-14 वर्षाची असू द्या तरी पहिलं आईला विचारणार, पप्पा जेवले का. एवढी काळजी. ती स्वतः उपवासी असेल पण मायजवळ चौकशी बापाचीच, पप्पा जेवले का आई. एखाद्या दिवस असं होते ना, इकडे बेटा काय काय झालं कुणाचं माहिती, आज तुझे वडील कुणाशी बोलत नाही, खोलीत आत बसले, आंघोळ नाही केली, चहा घेतला नाही, नाश्ता नाही, अजून जेवले नाही, तू घे जेवून. मग मुलगी रडते, आई माझा जन्मदाता बाप उपवासी आहे, मी नाही जेवणार. नाही जेवत मुलगी. सगळ्या घराला झोपू देते, रात्रीचे 10 वाजू देते आणि मग बापाचं दार वाजवते. मुलगी बेचैन होऊन जाते आणि मग आत जाते, बापाच्या कॉटवर बसते आणि माय लेकराच्या तोंडावून हात फिरवते. तशी बापाच्या तोंडावरून हात फिरवून बाप रडतच उठतो. का रडता पप्पा? पहिलं सांगतो बेटा, माझी माय मेली ना, मी 6 महिन्याचा होतो म्हणे. लोक सांगतात, मायचा चेहराही मला माहित नाही. मायचं सुख नाही मिळालं बेटा, पण तू कधी कधी येतेस ना आणि माझ्या तोंडावरून हात फिरवते, तेव्हा मला वाटतं पांडुरंगा माय मेली नाही माझी, माझ्या लेकीच्या रूपात माझ्या पोटी जन्माला आले. दिवसभराचा उपवासी आहे ताई, साधी चौकशी माझी कोणी केली नाही. मी आहे ना बाबा, डॉक्टरला बोलू का बाबा, बाबा हातपाय चेपून देऊ का बाबा, काही खायला आणू का बाबा. सगळ्या घराची काळजी बाप, पण बापाची काळजी जन्मभर घेते ती मुलगी. पुन्हा सांगतो, गरीबाची असो की श्रीमंताची, बरं का, सर्व सहन करेल महाराज, पण बापाचा अपमान मुलीला सहन होत नाही. तिच्या बापावरून बोलू द्या सासरी आणि मग अवतार पहा तिचा, उभी राहते. बरं का सासूबाई, श्रीमंतीच्या तोऱ्यात बोलताय नेहमी, मोलमजुरी करणारा बाप आहे माझा, पण इज्जतदार आहे हे सांगून ठेवते. आणि हे लक्षात ठेवा, एक दिवस रॉकेल वतून पेटवा मला सगळ्या परिवार, पण खबरदार कधी माझ्या बापाचं नाव काढलं तर नाही सहन करत मुलगी जन्मदात्याचा अपमान.
आणि जन्मदात्याचं तसंच आहे महाराज. मरायच्या वेळेला खाली टाकतात ना बापाला, तेव्हा बाप मुलांकडे पाहतो. मरतो बाबा रे, तुमचं चांगलं आहे सर्वांचं रे, पण माझी ताई ना खूप दुःखी आहे रे सासरी, तुमच्या गरम स्वभावामुळे बोलली नाही रे तुमच्याजवळ. पण आज सांगतो, मरताना सासरी जाताना अर्धा तास माझ्या खोलीत येऊन रडायची. बाबा आता नाही सहन होत, इकडून गेल्यावर आत्महत्या करते मी, या माझ्या 10व्याला. मी तिचे अश्रू पुसायचो, बेटा असं काही दुःख देऊ नको, मला माहिती आहे तुला त्रास आहे सासऱ्याचा, सासूचा, दिराचा, पतीचा, पण दुःख हे पाहुणं म्हणून आलं असतं बेटा, जाईल. तू घाई करतेस. सूर्याचा उदय 6:30ला ठरलेला आहे बेटा, तू म्हणते रात्री 12ला दिसला पाहिजे, नाही 6.5 तास थांब बेटा, सूर्य आहे. तसं माझ्यावर विश्वास ठेव. तुझा पती त्रास देते, तुझी सासू, तुझा सासरा, पण तुझ्या पोटी आलेले 2 हिरे माझे नातू गुणाचे आहे. आणि माझ्यावर विश्वास ठेव, माझे नातू तुला म्हातारपणात काचेच्या भांड्यासारखे सांभाळतील बेटा. बस माझ्यासाठी जगली रे ताई, कोणीतरी जा तिला आणा, एक शब्द बोलू द्या मग मरू द्या. हे बापाचं लेकीचं प्रेम सांगतोय मी. महाराज म्हणतात, मी माहेरा आलो, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. पण माहेरा आल्यावर आनंद केव्हा झाला, माझा बाप भेटला. बाप हे लक्षात ठेवा, बापाच्या भेटीत मुलीला आनंद आहे. बाप कोणाला म्हणतात, आईच्या मिस्टरला. मजा. तुमची आई कोण, रखमाबाई, तिचा मिस्टर कोण, विठ्ठलराव. पहिलीच्या मुलाला सिक्वल अशी बापाची व्याख्या ज्ञानोबार आहे. बाप रखुमा देवी भरू विठ्ठलाची भेट, बाप रखुमा देवी भरू विठ्ठलाची भेट, बाप रखुमा देवी भरू विठ्ठलाची भेट, बाप रखुमा देवी भरू विठ्ठलाची भेट. आपुला सेवेसाठी करा विठ्ठला, आपुला सेवेसाठी करा विठ्ठला. जाईन गे माये दया पंढरपुरा, जाईन गे माये दया पंढरपुरा. संसारी करा आपुले संसारी करा, जाईन गे माये पंढरपुरा, जाईन गे माये. एवढी बापाची सोपी व्याख्या सांगणारी आमची माय ज्ञानोबार आहे. काय सुटसुटीत शब्द आहे, सहज आहे. बाप कोणाला म्हणतात, आईच्या पतीला. आई कोण आहे, रखमाबाई. तिचा पती कोण आहे, विठ्ठलराव. तो तुमचा कोण आहे, बाप आहे. बाप रखमा देवी वरू विठ्ठलाची. जसं इथे शब्द आहे तसा आलो निजाच्या माहेरा, बाप भेटला म्हणजे कोण, बेटी रखमाईच्या वरा. इथपर्यंत आलो आपण. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आमच्या संस्थेचा नियम आहे, अभंग घ्यायचा तो गणितासारखा सोडवायचा, ठोका ठाक्या नाही. नाही तर अभंगाचा आणि बुवाचा 200 किलोमीटरचं अंतर पडते. अभंग नेवाशाला आणि बुवा चालला संभाजीनगरच्या पलीकडून. शेवटी आठवण आली तर एकदा अभंग म्हणून दाखवतो, नाही तर विठ्ठल जय जय विठ्ठल बसला गाडीत जाऊन. अरे घेतला कशाला बैमाना अभंग मग, न अभंग घेता काय ठोकून द्यायचं 2 तास. माणसं तयार आहे आता, चिठ्ठ्या देतात खालून, हे गाणं म्हणा. पूर्वी हा प्रकार तमाशात होता, हे गाणं म्हणा, आणि मग ती गाणं म्हणायची, अमक्याचं नाव घ्यायची, त्याचं नाव घेतलं का दुसरा चिठ्ठी द्यायचा, आता हे म्हणा, मग त्याचं नाव तिखट मीठ लावून नाव असायचं. ते तोच प्रकार झाला महाराज. हे म्हणा, हे म्हणा, हे अरे काय चाललं. आता जर बंशी महाराज असते तर जमदाग्नी होते. अरे अभंग आपले, तुम्हालाही चांगलं माहिती आहे महाराज, आपले पवार अण्णा वेदांत वाचस्पती,
त्यांचे शब्द सांगतो. मी नुकताच कीर्तन करायला लागलो. एक दिवस योगाला अण्णाचं दर्शन घेऊन चाललो होतो. रामराव बैस, जिकडे तिकडे नाव आहे तुझा, आनंद आहे आम्हाला. फक्त मी सांगतो एवढे शब्द जन्मभर लक्षात ठेव. आपण जसे प्राचार्य येतात तास घ्यायला, अरे का, तसं आपण सर समजायचं स्वतःला, पुढे बसलेले विद्यार्थी समजायचं. आणि अभंग बोर्डावर लिहिला हे लक्षात घ्यायचं. आणि गुरुजी जसं गणित सोडवून विद्यार्थ्याला सांगतात तसा अभंग सोडवायचा. एखाद्या वेळेला असं होईल की हा बुवा हसवत नाही, याला पुन्हा बोलवायचा नाही, अजिबात जायचं नाही, पण कीर्तनाचा तमाशा करायचा नाही. अभंग कायसाठी घेतो आपण? आपण इथपर्यंत आलो. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, जिथून आलो तिथं वापस आलो, म्हणजे आलो निजाच्या माहेरा. आणि आनंद कशामुळे झाला तर माहेरा आल्यावर बाप भेटला, बेटी रखमाईच्या वरा. जमला. आता बरोबर करू. आता काय 14 मिनिट आहे महाराज. पाठ झाला आता हे, भेटी रखमाईच्या वरा, भेटी रखमाईच्या वरा, भेटी रखमाईच्या वरा. पण बापाच्या भेटीत फायदा काय झाला? परिहार झाला, परिहार झाला, परिहार झाला, परिहार झाला, परिहार झाला, परिहार आलो निजाचा माहेरा, निजाचा माहेरा, आलो निजाचा माहेरा, निजाचा माहेरा. बेटी रखमाईच्या वरा. महाराज नमस्कार. बेटी रखमाईच्या वरा, बेटी. अरे हो ठीक आहे, पण प्रयोजन म्हणून दिसते मंदोपीनं प्रवर्तते. मूर्ख माणूस सुद्धा फलाशिवाय प्रवृत्त होत नाही. आणि तुम्ही म्हणता माहेरा आलो मग बाप भेटला. बापाच्या भेटीत फायदा काय? परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागीला. हा फायदा, अवघ्या मागील्या दुःखाचा परिहार झाला. नुसता परिहार नाही, पुढे नाही सीन मागील परिहार, पुढे नाही सीन, मागील परिहार, पुढे नाही सीन, झाली या दर्शन एक वेळ, झाली या दर्शन एक वेळ, पुढे नाही सीन, मागील परिहार, पुढे नाही सीन, झाली या दर्शन एक जमला ना. पुढे नाही सीन. आपल्याला आहे प्रवास म्हणून पुढे मागील परिहार
लक्षे 84 येवणी द्वारी झालो भिकारी याचक शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आता सार्थक झालं घेतले जन्म सार्थक त्याचे झाले हो आणि म्हणून इतक्या जन्म जे दुःख भोगलं त्या दुःखाचा परिहार झाला ही भूतकाळातली घटना झाली पण पुढे नाही सीन आता पुढे नाही सीन म्हणजे सीनन कशाला म्हणतात सीनन म्हणजे जन्माला येणं मरण आणि तुम्हाला पाठ आहे फक्त तुम्ही सांगत नाही बैसोनी खोळी सुक गरबी राहे आंधळा पुढे काय सिनला यरझारी झालं कामापुरतं सिनला यरझारी जन्माला येणं मरण या यरझारीला म्हणतात सिनन आता पुढे नाही सीन कशामुळे झाले या दर्शन एक वेळा म्हणजे तो काय करतो तो जन्माची सगळी कारण संपवतो आणि कारणाच्या नाशात कार्याचा नाश असतो कारणांचे कार्यापेक्षा सूक्ष्मांचे व्यापकम भवती आणि कारणाचा नाश केला म्हणजे कार्याचा नाश करायची गरज नाही कुठे चालला तुम्ही नागपूरला धोतर जोडा आणाल का आणू ना फक्त विनंती आहे बोला आडवेन उभे धागे नको मग जोडा भेटल जोडा धोतर नाही भेटायचं अरे आडवेन उभे धागे काढल्यावर धोतरच नाही राहत ना हे धागा कारण आहे कापड कार्य आहे तसं भगवान करतो काय जन्माची कारण संपवतो जन्म कशामुळे वासनेमुळे जन्म घेणे लागे सगळे पाठ आहे तुम्हाला जन्म वासनेमुळे वासना आसक्तीमुळे आसक्ती माझेपणामुळे आणि माझेपणा मीपना देह को मैं मानना सबसे बड़ा पाप सब पाप इनके बच्चे ये सबका बाप बरं का म्हणून जन्म वासनेनं वासना आसक्तीनं आसक्ती माझेपणानं आणि माझेपणा मीपणानं भगवान इथून संपवायला सुरुवात करतो माझ्या मीपणाचा करोनी फराळ माझ्या मीपणाचा करोनी फराळ माझ्या मीपणाचा करोनी फराळ उरले खाबयास पैसाला सकल उरले खाबयास पैसाला सकल उरले खाबयास पैसाला उरले खाबयास पैसाला ऐसा भुकाळू आनंदाचा मोबाईल ऐसा भुकाळू आनंदाचा मोबाईल ऐसा भुकाळू आनंदाचा ऐसा भुकाळू आनंदाचा यासी ग्रासिताला पुरे माझा खेळवा ग्रासिताला पुरे माझा खेळवा ग्रासिताला पुरे माझा खेळवा पुरे माझा खेळवा आता काय देऊन सतान आता काय देऊन सतान आता काय देऊन आता काय सगळी जन्माची कारण आहे आणि ती कारण आमचा देव बाप्पा संपवतो माझ्या मीपणाचा करुणे फराळ उरले खावयासी बैसला सकळेसा बुकाळू नंदाचा गोवळयासी ग्रासितानं पुरे माझा खेळेवा आता काय देव नसता जवळी कर्मा अकर्माच्या घेतल्या कवळी विषय वासना त्या ग्रासिल्या निमिष मेळी वासना कर्म मीपणा ही सगळी जन्माची कारण आहे जन्म घेणे लागे वासनेच्या संगी विषय वासना त्या ग्रासिल्या अगा कर्मे जई उरावे तैती सुखदुखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका कर्मा अकर्माच्या घेतल्या कवडी कर्म वासना मीपणा जेवढी जन्माची कारण होती ते सगळी कारण संपवली म्हणून जन्म नाही आणि जन्म नाही म्हणून मरणही नाही पुढे नाही सीन मागील परिहार झाला 6 मिनिट आहे अवघ्या दुःखाचा मागीला आता एक मजेदार शब्द आहे जे शेवटचं चरण आहे ना वाणी आणि धनी बरं का पण अभंगानुसार त्या शब्दाचे अर्थ बदलतात उच्चार सारखा असला म्हणजे अर्थ एक नसतो हे माझ्यापेक्षा शिकलेल्या मंडळीला जास्त समजतं राईट राईट नो नो केन व डब्ल्यू
नोच आहे, NO नोच आहे, WRIT राईटच आहे, RIGHT राईट. काय फरक आहे का उच्चारात? गोविंदराव प्रोनाउन्सिएशन. पण एक राईटचा अर्थ उजवा झाला, एक राईटचा अर्थ बरोबर. बरोबर. एक नोचा अर्थ जाणणे, एक नो नाही. म्हणजे का सांगतो मी, उच्चार सारखे असले म्हणजे अतुल गुरुजी अर्थ एक नसतो. तस वाणी 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 चार अर्थ सांगतो मी तुम्हाला थोडक्यात. जडदेहाला घेऊन वाणी गेला ही ऐका वाणी, जडदेहाला घेऊन वाणी गेला ही ऐका वाणी. इथे 2 ठिकाणी वाणी आला ना. तुकाराम महाराजकडे दुकान होतं म्हणून त्यांना वाणी म्हणतात. मग काय झालं, कलीच्या काला माझे अद्भुत वर्तले, मानव देह घेऊन निजधामा गेले, म्हणून जड देहाला घेऊन वाणी गेला ही ऐका वाणी. हे 2 झाले, वाणी बोलणं, वाणी दुकानदार. कुठे कुठे वाणी प्रमाणे, तो अभंगात नाही पण ते गाणं पाठ आहे तुम्हाला, महाराज मंडळीलाही पाठ आहे. तिथे वाणीचा अर्थ प्रमाणे घ्यायचा. डोंगरावरचे मेंढर रे दुधावानी पांढर आहे का नाही वाणी, पण मेंढर पांढर कसं दुधावानी. वाणी म्हणजे प्रमाणे, बरं का? वाणी म्हणजे प्रमाणे, वाणी म्हणजे बोलणं, आणि वाणी म्हणजे उणीव. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, अरे काय वाणी त्याला, काय उणीव आहे. असे 4 अर्थ वाणीचे झाले. आता इथं वाणीचा अर्थ बोलणंच घ्यायचं. म्हणजे वाणी गेली, गेली हे क्रियापद आहे. आतापर्यंत वाणी तुमच्या चिंतनासाठीच वापरली देवा. पांडुरंग ध्यानेन पांडुरंग म्हणेन, जागृती स्वप्नी पांडुरंग, दीन रजनी हाची धंदान, गोविंदाचे पवाडे नेने आणि काही धंदा नित्य ध्यातसे गोविंदा. तुमच्या नामचिंतनात आमची वाणी गेली. झालं. आता धनी घेऊ, धनी घेऊ म्हणजे इथे मालक नाही घ्यायचा. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. इथे धनीचा अर्थ मालकच घ्यायचा. पण इथे इच्छा, एक अभंग पाठ आहे तुम्हाला. 15 दिवसा एक एकादशी आणि कार्य करशी व्रत सार, काय दुधाची उजातो एकादिशे, फराळाच्या मिशे धनी घेसी. इथं धनी आहे ना. फराळाच्या मिशेले का निमित्त फराळाचं करतो आणि इच्छेला येईल ते खातो. इथं धनी म्हणजे इच्छा. म्हणून धनीचा अर्थ इथे इच्छा घ्यायचा आणि वाणीचा अर्थ नामचिंतनात गेली हे म्हणायचं. म्हणून महाराज म्हणतात, जन्मचा जन्म माझी वाणी नामचिंतनात गेल्यामुळे आता तुझ्या इच्छेप्रमाणे नाही, आमच्या. तुका म्हणे वाणी, 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 गेली आता हे मोदानी, गेली आता हे मोदानी, आलो निजाचा
काय खाल्लं यांनी कोणाच माहित. तुका त्यांच्या पुढे तुका म्हणे वाणी राहिली कुंठित. आता काय बोलायचं नाही. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. जन्मभर आम्ही वाणी चिंतनासाठी वापरली. आता माझ्या इच्छेप्रमाणे तुझ्या नाही. म्हणजे वैकुंठासी आम्हा धाडू नको हरी. मग तू पंढरपूरला मग आम्ही पंढरपूरला. आता आमच्या इच्छेनं वासदे पंढरी सर्व काळ. वासदे पंढरी सर्व काळ. वासदे पंढरी सर्व काळ. आता आलो निजाच्या माहेरा. आता इथून माघार नाही द्यावा. वासदे पंढरी आता घेऊ धनी. म्हणजे आमच्या इच्छेप्रमाणे. ठीक आहे ठीक आहे. ज्यांच्या संबंधाने हा कार्यक्रम होता ते स्वर्गीय लक्ष्मणराव बाबूरावजी पाटील दळे. आता काय त्यांना वाटते पहिल्यांदा वाचलं होतं बाबा विसरला असेल. सत्यभामाबाई त्यांच्या धर्मपत्नी. त्यांची तिन्ही मुलं जगदीश राजेंद्र अमर. 2 नाती श्रावणी ज्ञानेश्वरी. 2 नातू रुद्रन आदित्य. पाहता काय माझ्याकडे सर्व परिवार. मजा आली. सगळी आमची गुणीजन महाराज मंडळी. कोणी काही काटकसर केलेली नाही. ज्ञानेश्वर माऊली भजन होईल. जय विठ्ठल होईल. त्यानंतर सर्व टाळकरी महाराज आपल्या आपल्या जागेवर बसतील. बसलेल्यातलं अजिबात कोणी उठणार नाही. आणि मग निवेदक निवेदन देतील. तसा पुढचा मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. ज्ञानेश्वर जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल तुका महाराज की जय. बसा विनगरी बाबा बसा. बसा सगळे टाळकरी महाराज बसा. बसा सगळे खाली खाली बसा आपल्या आपल्या जागेवर. बसलेल्यात कोणी उठू नका. चला माईक द्या. रामकृष्ण हरी. आज या पवित्र कार्यक्रमामध्ये आपण आदरणीय हरिभक्तपरायण
ज्यांनी आयुष्यभर भगवान शंकर परमात्म्याची आणि श्री मारुतीरायांची सेवा केली. गोदावरी असेल, प्रवरा माता असेल, या गंगेचं स्नान करून ज्यांनी आयुष्यभर भगवंताची पूजा केली, सदाचरणी प्रामाणिकपणा त्यांच्या जीवनामध्ये होता आणि आयुष्यभरपर्यंत भगवंताची सेवा करता करता इहलोकाची यात्रा संपवली. आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या परिवाराच्या विनंतीला मान देऊन महाराष्ट्रातील एक अत्यंत अलौकिक व्यक्तित्व, आपल्या वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची या संस्थेचे विश्वस्त आणि आपल्या सर्वांच्या गुरुबंधूंच्या आदराचे स्थान हरिभक्तिपरायण रामायणाचार्य गुरुवर्य रामरावजी महाराज ढोक यांची आज कीर्तन सेवा झाली आहे. खरं म्हणजे येत्या 8 तारखेला आदरणीय महाराजांचा 70वा वाढदिवस आहे. आळंदी क्षेत्रामध्ये फ्रुटवाले धर्मशाळेमध्ये महाराजांचा तो अभिष्टचिंतन सोहळा आणि त्याबरोबर हरिभक्तपरायण गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबा यांचाही 93वा अभिष्टचिंतन सोहळा आळंदी क्षेत्रामध्ये होणार आहे. असा उभयता योग. आळंदीवरून बरेच फोन आलेत बाबा, आणि सगळ्यांना तर येता येणं शक्य नाही, पण आम्ही आजच आपला वाढदिवस या ठिकाणी साजरा करतो. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण महाराजांना आशीर्वाद तर देऊ शकत नाही, पण शुभेच्छा देऊ शकतो. म्हणून सर्वांनी वरती हात करून पुंडलिकवरती गजर करूया. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, सद्गुरु जोग महाराज की. महाराजांना कोटी कोटी आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. आज या ठिकाणी या कार्यक्रमाकरता तालुक्यातील जिल्ह्यातील बरीच महाराज मंडळी आदरणीय जगदीश भाऊंच्या प्रेमास्तव उपस्थित आहेत. जगदीश भाऊंचा स्वभाव वडिलांच्या स्वभावाप्रमाणे त्यांची 3ही भावंडं अत्यंत चांगल्या पद्धतीने सेवा करतायत, म्हणून ही सगळी संप्रदायातील दिग्गज मंडळी उपस्थित आहेत. मी सर्वांचा या ठिकाणी नामोल्लेख करतो. हरिभक्तपरायण आपल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विद्यमान विश्वस्त आणि आपल्या सर्वांचं आदराचं स्थान हरिभक्तिपरायण देवीदासजी महाराज म्हस्के. हरिभक्तपरायण आपल्या सर्वांचं आदराचं स्थान गुरुबंधू भगवानजी महाराज जंगले शास्त्री, विठ्ठल रुक्मिणी आध्यात्मिक केंद्र गोणेगाव आश्रम, हरिभक्तपरायण भगवानजी महाराज सिंगवे आश्रम, हरिभक्तपरायण सुदामजी महाराज कृष्णदेव संस्थान, हरिभक्तपरायण चांगदेवजी महाराज काळे, हरिभक्तपरायण गैनाथ महाराज आढाव, हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज हसने, हरिभक्तपरायण संजय महाराज सरोदे, हरिभक्तपरायण रमनाथ महाराज पवार, हरिभक्तपरायण आदमानी महाराज, हरिभक्तपरायण ऋषिकेश महाराज वागचौरे, हरिभक्तपरायण दीपकनाथ महाराज, हरिभक्तपरायण श्रीराम महाराज चोपडे, हरिभक्तपरायण संदीप महाराज जाधव, हरिभक्तपरायण घावटे महाराज, हरिभक्तपरायण वयोवृद्ध कीर्तनकार नवले महाराज, हरिभक्तपरायण गणेश महाराज गवळी, हरिभक्तपरायण योगेशजी महाराज पवार, हरिभक्तपरायण किरण महाराज, हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज नांगरे, हरिभक्तपरायण गणेश महाराज गायकवाड, हरिभक्तपरायण भोगे महाराज, हरिभक्तपरायण योगेश महाराज शेजूळ, हरिभक्तपरायण कृष्णा महाराज, हरिभक्तपरायण ऋषिकेशजी महाराज गायनाचार्य, हरिभक्तपरायण पंडोरे महाराज, हरिभक्तपरायण संदीप महाराज जाधव, हरिभक्तपरायण वयोवृद्ध कीर्तनकार डीके महाराज, हरिभक्तपरायण मृदंगाचार्य कानिपनाथ महाराज, आदरणीय शिवाजी भाऊ महाराज जाधव, उमेश महाराज सोनवणे, आदरणीय आमचे नामू तात्या शेषराव तात्या, आदरणीय गिरीधर महाराज, अमोल महाराज जाधव, हे आणि आणखी महाराज मंडळी या ठिकाणी असतील. आदरणीय हरिभक्तपरायण बाजीराव नाना, हे सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि जगदीश भाऊंच्या प्रेमास्तव आपण सर्व या ठिकाणी आलेला आहात. मी जगदीश भाऊला विनंती करतो की आपण सर्वांचे आभार म्हणून आपण गोड ज्ञानोबारायांचं पसायदान म्हणून लक्ष्मण भाऊ यांना श्रद्धांजली वाहूया. माझे वडील कैलासवासी लक्ष्मण बाबुराव पाटील दळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्व संत मंडळ, नेते मंडळ, नातेवाईक, आत्पेष्ट सगळे आलेत. सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि माझं आज एवढं हृदय भरून आलं की मला शब्दही सुचत नाही. यातूनच तुम्ही समजून घ्या. आभार आणि धन्यवाद. भोजनाची व्यवस्था या ठिकाणी जगदीश भाऊंच्या परिवाराच्या वतीने केलेली आहे आणि पूजा 30 तारखेलाच झालेली आहे. त्यामुळं टाळकरी आणि महाराज मंडळींना गोणेगाव आश्रम या ठिकाणी संत भोजनाची पंगत आहे. आणि दुसरी एक छोटीशी सूचना आहे. हरिभक्तपरायण गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले
यांची 14वी पुण्यतिथी येत्या 27/9 या तारखेला श्री क्षेत्र निवासा ज्ञानेश्वर महाराज मंदिर या ठिकाणी होणार आहे. त्यानिमित्तानं वयोवृद्ध कीर्तनकार गुरुवर्य बाबांचा ज्यांना सहवास लाभला, बाबांच्या कीर्तनामध्ये ज्यांनी अनेक चाली म्हणल्या, असे गुरुवर्य आबासाहेब महाराज गोडशे यांची कीर्तनाची सेवा त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून 27 तारखेला आपण सकाळी त्या ठिकाणी यावं अशी विनंती करतो. आदरणीय बाबांना देखील एखाद्या गुरुवर्यांच्या पुण्यतिथीला आपण यावं अशी मी आपणा सर्वांच्या वतीनं विनंती करतो. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोन्मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मवृत्ती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वास्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाभो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन. स्वैरे होतो किंबहुना सर्व सुखी, पूर्ण हो नित्य लोकी. भजितो आदिपुरुखी आणि ग्रंथोपजीवे, विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय. हेथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो, येणे वरे ज्ञान देवो, येणे वरे ज्ञान देवो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. सर्वांनी म्हणा रामकृष्ण हरी. मोठ्याने म्हणा रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.